राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही पोल्ट्री बद्दल सगळीच माहिती जाणून घेतली आपण आणि राहिलेलं मी तुम्हाला बोललो होतो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊन येऊ. तर आजचा मित्रांनो आपला पार्ट 2 आहे. तर पार्ट 2 मध्ये आपण कोणत्या गोष्टी बघणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. मित्रांनो, आता आपण याच्यात बघणार आहे निगेटिव्ह पॉईंट्स, म्हणजे काय काय चुका झाल्या प्रतीक भाऊंच्या, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि व्हिडिओला सुरुवात करू. तर प्रतीक भाऊ, सगळ्यात पहिले तुमची काय चुकी झाली हे आम्हाला सांग. तर आपल्याकडनं सगळ्यात मोठी जी चूक झाली ना, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की आपण 300 पक्षी एक्सपिरियन्स साठी पाळले आणि त्यानंतर पक्षी वाढवले पण आपण 575 किंवा मग इन टोटल आपण जेवढे पक्षी वाढवले ना ते आपण बॅचेस मध्ये नाही केले. त्यांच्यामध्ये कोणतंही विभागीकरण न करता आपण त्या 300 पक्ष्यांना आणि नंतरचे जे पक्षी वाढवले अशा सगळ्या पक्ष्यांना आपण एकत्र केलं, एकाच फ्री रेंज मध्ये, एकाच शेड मध्ये. सुरुवातीला आपण पार्टिशन पण केलं होतं, पण ते पार्टिशन एवढं काही जमलं नाही, त्याच्यामुळे ते सगळे एकत्र करावं लागले. आणि एकत्र केल्यामुळे ते एकमेकांना एवढे त्रास देतात, जे पहिल्या बॅचचे मोठे कोंबडे असो किंवा कोंबड्या असो त्या लहान पिल्लांमागे धावता, त्यांचे पंख उपटतात जवळपास. अशा प्रकारे त्यांना ते म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर अत्याचार करतात. आणि बघा, जर आपण सगळे म्हणजे 3 प्रकारचे पक्षी मी एकत्र केले ना, मला फीडचा हिशोब ठेवता येतोय ना, त्यांना किती पाणी जातंय, किंवा मग सगळ्या पक्ष्यांना मेडिसिन द्यायच्या वेळेस म्हणजे त्यांच्या एज वाईज किंवा दिवसा वाईज आपल्याला मेडिसिन पण देता येत नाही, कोणाला किती खाद्य जातं याचा हिशोब पण ठेवता येत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी होऊन घ्या. आणि अजून दुसरी चूक, जसं की मित्रांनो, मला प्रतीक भाऊने आल्यावरतीच एक गोष्ट जेव्हा मी त्यांना विचारलं की म्हटलं की असं का दिसतंय, तर त्यांनी मला ती गोष्ट सांगितली आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती तुमच्यासोबत शेअर करायची. तर प्रतीक भाऊ, हे जे आपण झाडं दिसतोय काही खाल्लेले किंवा झाडांची संख्या फार कमी इथं, तर ही तुमची काय चुकी झाली ही ऑडियन्सला सांग. तर आता सगळ्यात मोठी चूक म्हणायची ठरली तर आपल्या फार्मवरती झाड नसणं, म्हणजे थोडक्यात सावली नसणं, किंवा झाडं आपण लावलेले पण होते पण काही कारणांमुळे ते झाडं डिस्ट्रॉय होऊन गेले. जसं की आपण शेवगा लावलेला होता, तुम्ही प्रत्येक जो कोणी गावरांचा फार्म टाकतो त्याच्या फार्मवरती बघितलेलं असेल की शेवगा हा लावलेला असतो. आता त्या शेवग्याचे 2-3 फायदे, पण मग प्रामुख्याने त्यातून सावली पण भेटते. तर सावली ही खूप गरजेची आहे माझ्या मते. फ्री रेंज मध्ये जर तुम्हाला पक्षी ठेवायचे असतील ना, तर सावली ही केलीच पाहिजे. आणि दुसरी मोठी आपल्याकडनं चूक झाली की आपली सावली नाहीये. हाई सावली म्हणजे तुम्ही झाडं लावले होते, मग का झाले नाही बुवा ते झाड आहे ना, शेवगा आपण लावला होता सुरुवातीला, पूर्ण फ्री रेंज मध्ये शेवगा लावला आणि त्याचा लावायचा पिरियड चुकला आमचा. शेवगा आहे ना, आपण हिवाळ्यात लावला गेला, तर हिवाळ्यात ते झाड अजिबात वाढलं नाही. जी हुंडी होती ती शॉर्ट राहून गेली आणि तिची वाढच झाली नाही. तर शेवगा पण लावायचा जर ठरला ना, तर तो एक स्पेसिफिक पिरियड आहे, त्याच्यामध्येच लावला गेला पाहिजे. अच्छा, आता तुम्ही जी लावली होती तर ती शेवग्याची हुंडी किती होती, म्हणजे ती तुम्ही मला जसं सांगितलं की ती पक्ष्यांनी ठेवलीच नाही, तर मग आपण जे कोणी लावणार आहे नवीन, तर त्यांनी किती प्रमाणात किंवा किती मोठे झाड लावले पाहिजे असं. तर माझ्या अनुभवानुसार आहे ना, ज्या दिवशी म्हणजे ज्या टायमाला तुम्हाला फ्री रेंज मध्ये पक्षी सोडायचे त्याच्या आधी तुमच्या शेवग्याचे झाड जवळपास 2-2.5 फूट वाढलेले पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे ज्या दिवशी एक दिवसाचा पक्षी येणार आहे, तुम्ही विकत घेणार आहे किंवा स्वतः तयार करणार आहे, त्या टायमाला त्या दिवशी आपल्याकडे 2.5 फूट हे झाड वाढलेलं पाहिजे. आणि शेवगाच न लावता, जसं की तुम्ही बघू शकता, जंगली झाडं पण आपण भरपूर लावले, जसं लिंबारा झाला, चेरी झालं किंवा इतर झाड, जंगली झाड, तर ते पण तिसरी मोठी गोष्ट म्हणजे बघा, आपल्याला सुरुवातीला काही एक्सपिरियन्स नव्हता, बरंच म्हणजे आपण लोकांकडनं शिकलो, पण मग मी माझंच डोकं लावायचं ठरवलं. त्याच्यामुळे जे आपलं तार कंपाऊंड आहे ना, ते थोडंसं कच्चं राहून गेलं. आता कोणत्या कोपऱ्यामध्ये ते म्हणजे कच्चं राहिलं, म्हणजे नेमकी तुम्ही नेट मारली नव्हती किंवा तारी वाढल्या होत्या नाही, आपण जे फिक्स्ड म्हणजे जे लोखंडी कंपाऊंड राहतं ना जाळीचं, ते नाही केलंय. त्याला आपण फिश नेट येते मार्केटमध्ये, ती लावली आणि तिला जोडी शेड नेट लावलं हिरो. तर त्यामुळे कोणत्या तरी कोपऱ्यात ते कमजोर राहून गेलं आणि तिथून पक्षी शिरला असेल मे बी, आणि त्याने जवळपास 80 पक्षी आपले मारून टाकले. म्हणजे कुत्रं घुसल्यामुळे ही आपली ऍक्सिडेंटल चूक म्हणा किंवा सगळ्यात मोठा लॉस झालेला आपला तेव्हा. तर म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर कंपाऊंड करताय तर ते भले तुम्ही कशाचं पण करा, पण करताना इतकं प्रॉपर करा की त्याच्यातून काही मध्ये येणार नाही. तर जे आपले पक्षी, या पक्ष्यांना सगळ्यात जास्त धोका कशाचा असतो? पक्ष्यांना सगळ्यात जास्त धोका म्हणायचा जर ठरला तर तो, बघा, इतर प्राणी जर आतमध्ये येत असते, जसं की कुत्रं आहे, किंवा आता एखाद्याचा फार्म थोडासा जंगला लगत असला तर बिबट्या वगैरे,
म्हणजे इतर प्राणी. अच्छा तसा धोका त्यांना प्रत्येक गोष्टीचा आहे. तर त्यांना जर आजार झाला तर तो पण एक धोका आहे. किंवा मग एवढा उन्हाळा आहे तर त्यांना प्रॉपर पाणी नाही भेटलं किंवा खायला प्यायला नाही राहिलं तर असं धोका प्रत्येकच गोष्टीत. तर मित्रांनो, तुम्ही आता आपण निगेटिव्ह पॉइंट्स पण बघितले. आता आपण पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा चांगल्या गोष्टी ज्या आपण करू शकतो, ह्या गोष्टी केल्या पाहिजे, तर ह्या गोष्टी पण जाणून घेऊ. म्हणजे त्यांनी काही जुगाड वगैरे केले असतील, त्याचा त्यांना फायदा झाला, ते पण ते आपल्यासोबत शेअर करतील. तर प्रतीक भाऊ, आता जसं तुम्ही म्हटले ना की चांगली गोष्ट कोणती झाली, तर माझ्या हिशोबाने आहे ना, बघा आता इतर लोक काय करतात, 15 दिवसाचं पिल्लू घेणार किंवा महिन्याभराचं पिल्लू घेणार आणि मग फक्त त्यांना 2-3 महिने परत वाढवणार आणि कटिंगसाठी देऊन टाकणार किंवा मग इतर गोष्टी करणार. तर मी काय केलं, आपण अंडे घेतले, मशीन पण घेतलंय जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. त्या मशीन मध्ये आपण पिल्ल तयार केले आणि पहिल्या दिवसापासनं तर त्यांना 6 महिन्यापर्यंत जो एक्सपिरियन्स आहे पक्षी जगवण्याचा तो आपण घेतला. तर माझ्या हिशोबाने ही सगळ्यात बेस्ट गोष्ट झाली की मी 0 पासून शिकलो नेमकी पक्षाला जगवायचं कसं. आणि प्रतीक भाऊ, आता मित्रांनो हे झाले पॉझिटिव्ह म्हणता याच्यात एवढं नाही येणार, कारण सगळी पोल्ट्रीच पॉझिटिव्ह आहे. फक्त त्यात काय चुका झाल्या प्रतीक भाऊ कडून आपण या जाणून घेतल्या. तर आता मुद्दा पुढचा आपला असा आहे की डॉक्टर, बरेच पोल्ट्री किंवा त्यांचे कॉन्ट्रॅक्ट असतात की डॉक्टर पण असतो सोबत, मग ते लसीकरण हे ते त्या गोष्टी. तर प्रतीक भाऊनी या गोष्टीला कसं सामोरे गेले किंवा ही गोष्ट कशी केली ते पण आपण जाणून घेऊ. बघा माझ्या हिशोबाने आपण आपण काही जन्मताच सगळ्या गोष्टी शिकून तर नाही येत. त्यासाठी आहे ना शिकण्यासाठी माझ्या हिशोबाने आपण डॉक्टर पण ठेवला पाहिजे, जेणेकरून आपल्याला 2 गोष्टी जास्त कळतात. जेवढ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात ऑलरेडी त्याच्यापेक्षा 2 गोष्टी चांगल्या पण शिकायला भेटतात त्यांच्याकडनं पण. आणि जरी आपला बजेट वगैरे नसतो पण मग माझ्या हिशोबाने ठेवला पाहिजे कोणीतरी पण सल्ला जर समजा देणार. आता हा ठीक आहे, ठेवला पाहिजे डॉक्टर, पण मग किती दिवसाच्या पक्षाला किंवा त्यांच्याकडून काय गोष्टी शिकताय आता. ठेवला पाहिजे हे काही मेंडेटरी नाहीये, पण ठेवला तर अतिउत्तम गोष्ट आहे. जर म्हणजे लवकर आपल्याला आजार ओळखता येतात किंवा एखाद्या पक्षाला समजा आता त्याचे डोळे सुजले किंवा त्याच्या डोळ्यांमधनं पाणी येतंय किंवा तो लंगडा झालाय, तर सुरुवातीला तर आपल्याला माहिती नाही राहत ना की नेमकी याला काय झालंय. तर ती गोष्ट जाणून घेण्यासाठी समजा आपण डॉक्टरांना कॉल करू शकतो, त्यांना विचारू शकतो याला असं असं झालंय, तर ते आपल्याला त्या आजाराबद्दल सांगतात आणि त्याच्यावरती मेडिसिन पण सांगतात. मग त्यांनी एकदा सांगितलं की आपल्याला पुढे आयुष्यभर तर लक्षात राहणारच आहे. तर त्या एक्सपिरियन्स म्हणजे साठी एका फर्स्ट बॅच साठी तुम्ही हो, डॉक्टर हो. ठेवू शकता किंवा 1 मी वर्षासाठी. नाही 1 वर्षासाठी पण नाही, जी पहिली बॅच आहे किंवा मग 6 महिने म्हणा पक्षाला लहानचं मोठं होईपर्यंत. अच्छा. आणि तर पुढचा प्रश्न प्रतीक भाऊ असा आहे, मार्केटिंग. मी आतापर्यंत जेवढे हे बघितले ना व्हिडिओ किंवा याच्याबद्दल जी माहिती घेतली, त्यात कोणी मार्केटिंग बद्दल बोलत नाही. तर जरा आम्हाला मार्केटिंग बद्दल थोडं समजून सांग. तर मार्केटिंगसाठी ना मी काय केलं माहिती का, आता मला प्रत्येक गोष्ट शिकायची होती. त्यामुळे मी सुरुवात कुठून केली, आपले जे 300 बॅचची जी बॅच होती ना ती, ते पक्षी जेव्हा मोठे झाले तेव्हा एकदम ग्राउंड लेवल पासून सुरुवात केली. जसं की आपल्याला वणी जवळ आहे, नाशिक जवळ आहे, दिंडोरी जवळ आहे. तर मी सुरुवातीला 5 पक्षी आपण वणीला घेऊन गेलो मी स्वतः. म्हणजे असं म्हणा की कॅरेट मध्ये त्यांना टाकून आपण वणीला घेऊन गेलो. आणि कुठल्याही प्रकारची मलाही पण जसं तुम्ही म्हटले लोकांना आयडिया नाही तशी मला पण नव्हती. तर आपण काय केलं, वणी मार्केट जवळ आहे, नाशिक जवळ आहे, इथे स्पेसिफिक वार म्हणजे कोणत्या तरी वारी मार्केट कोंबड्यांचं 100% भरतं. जसं की वणीला मंगळवारी भरतं. तर एक मंगळवारी मी काय केलं, 5 पक्षी कॅरेट मध्ये टाकले आणि सरळ वणीला घेऊन गेलो. तिथे जाऊन ऍक्च्युअल परिस्थिती बघितली की कोणता पक्षी काय भाव विकतोय, आपला पक्षी काय भाव विकेल. समजा जे व्यापारी लोक आहेत ते त्यांच्याशी संवाद झाला. त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की म्हणजे जे इतर लोक येतात की म्हणजे दुसऱ्या ब्रीड घेऊन येतात आणि गावठी म्हणून समजा मार्केटमध्ये विकत असतील, तर अशा असंख्य गोष्टी आपल्याला तिथं शिकायला भेटल्या. त्यानंतर मी नाशिकला पण गेलो, त्यानंतर सेम मी घोटी इगतपुरीला पण गेलो. तिथं पण भरपूर म्हणजे अशी व्यापाऱ्यांची ओळख झाली. आणि अशा मग मार्केट म्हणजे अजून आपण शिकतोच आहे. आता पुढच्या येणाऱ्या शनिवारी पण आपण जाणार आहे. तर मित्रांनो, अशा काही पद्धतीने ही सगळी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय. ही माहिती आणण्याचं कारण एकच की याच्यात कुठलाही फिल्टर नाही मित्रांनो, म्हणजे काही फेक गोष्टी नाहीये. जे काही तुम्हाला सांगितलं ते रिअल प्रॅक्टिस, रिअल गोष्टींवरती आधारित आहे. तर मित्रांनो, जे काय आता तुम्हाला कुक्कुटपालनाबद्दल काही प्रश्न असतील किंवा ते विचारायचे असतील, तर त्याच्यासाठी प्रतीक भाऊशी कसा कॉन्टॅक्ट करायचा किंवा काय गोष्टी करायला लागतील हे सगळे प्रतीक भाऊ सांगतील.
तर मित्रांनो, तुम्हाला पण जर कुक्कुटपालन सुरू करायचं असेल आणि तुम्हाला पण या क्षेत्रात काहीच आयडिया नसेल, जसं की सुरुवातीला मला पण नव्हती, मी पण माझ्या अनुभवात म्हणजे मी शिकत गेलो, तर माझ्याच अनुभवातनं तुम्हाला पण जर शिकायचं असेल तर आपण इंस्टाग्राम वरती आपल्या फार्मचं हे ग्रीनफील्ड पोल्ट्री फार्म म्हणून पेज पण आहे, युट्यूबला पण आपण आहोत आणि दिलेले आपले 2 नंबर पण आपण दिलेले, त्याच्यावरती तुम्ही संपर्क आपल्याला साधू शकता. तुमचे जे काही छोटे मोठे प्रश्न असतील ते तुम्ही हमखास विचारा. तो कसा वाटला मित्रांनो सांगायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.